नमस्कार, मी नितीन बर्वे. मी तसा व्यवसायाने कन्स्ट्रक्शनमध्येच आहे. मी अनुराधा बर्वे. मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. जवळपास आता मला 30 वर्ष झाली या फील्डमध्ये. आमचे सगळे फॅमिलीज कन्स्ट्रक्शन आहे, आर्किटेक्चर ही आर्किटेक्ट आहेत. मी कन्स्ट्रक्शन बिल्डरशिप करतो आणि त्यामुळे ह्या व्यवसायाशी काय अडचणी असतात ते मला कायम माहिती होत्या. तर रिडेव्हलपमेंट जेव्हा आमची सोसायटी आम्हाला करायची होती, कारण आमची सोसायटी 1985 पासून आणि खूप जुनी सोसायटी आहे आणि त्याच्यासाठी अनेक जवळजवळ 25-30 वर्ष झालेली होती बिल्डिंगला. बिल्डिंग तशी चांगली होती पण फॅसिलिटीज नव्हत्या आणि जुनी झाली होती. त्याच्यामुळे आता नवीन ॲम्युनिटीज पाहिजे होत्या. त्या दृष्टीने आम्ही रिडेव्हलपमेंट करायचं ठरवलं. पण कसं असतं ना, रिडेव्हलपमेंट करणं म्हणजे आपल्या सगळ्या इमोशनल अटॅचमेंट असतात त्या घराशी. इतक्या वर्षाची आपली मुलं लहानाची मोठी झालेली असतात. त्याच्यामुळं रिडेव्हलपमेंट करताना अनेकांना खूप असं होतं की माझी हार्ड पैसे आहेत ते मी घातले आहेत, उद्या जर का ते नाही बिल्डर व्यवस्थित मिळाला, नाही क्वालिटीचं काम मिळालं तर कसं होईल, मग माझे एवढे सगळे पैसे. खूप अडचणी, खूप त्याला काही लोकांना खूप काळजी पण होती आणि करायचं नाही करायचं याच्यामध्ये खूप डिस्कशन घालून आम्ही खूप वेळ पण घालवला त्याच्यात. पण अल्टिमेटली आम्ही त्याला ते डिसिजन घेतलं आणि रिडेव्हलपमेंटला जायचं ठरवलं. त्याच्यामध्ये खूप लोकांना चिंता होता पण आम्ही सगळ्यांनी 100% आमच्या सोसायटीने सपोर्ट केला की नाही, आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचीच आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं मिळून एकमत असल्यामुळे आम्हाला ते थोडं सोपं गेलं. मी सेक्रेटरीच होतो तेव्हा, जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंटचं हे केलं तेव्हा, आणि मला ह्या फील्डमधली माहिती होती. त्याच्यामुळे मी सगळ्यांना कॉन्फिडेंटली सांगू शकलो की नाही, आपल्याला हे करणं कसं फायद्याचं आहे. त्याच्यामुळे आम्ही हे सगळी प्रोसिजर लिगली करेक्ट वेने फॉलो केल्या. बिल्डर शोधताना आम्ही खूप स्ट्रिक्ट क्रायटेरिया ठेवले होते की आम्हाला क्वालिटी पाहिजे. नुसतंच आम्हाला बिल्डरचा किती स्क्वेअर फूट देतो आणि किती पैसे देतो ह्याच्यापेक्षाही तो बिल्डर कसा आहे आणि त्याची क्वालिटी काय, त्याच्यासाठी आम्ही खूप स्ट्रिंजंट नॉर्म लावले होते. आणि आजूबाजूच्या कुठल्याच सोसायटीत नव्हते इतके आम्ही स्ट्रिक्ट लावले होते, इतके की आमच्या सोसायटीतल्या लोकांना आणि बाकीच्यांनाही असं वाटत होतं की कोणी बिल्डर येणार नाही. पण फॉर्च्युनेटली काही बिल्डर खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड केलं त्यांनी आणि आम्हाला खूप चांगली प्रपोजल पण दिली. पण त्यात जेव्हा आम्ही त्यांचे सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले, काहींचे प्रपोजल एरिया वाईज किंवा कॉस्ट वाईज जास्त पण होते. पण मित्तल प्रोजेक्ट्सचे जे पर्टिक्युलरली मित्तल जे होते त्यांच्याशी बोलल्यानंतर 100% आम्हाला कॉन्फिडन्स होता की आपल्याला यांच्याकडनंच आपल्याला ही रिडेव्हलपमेंट करायची. कारण ती व्यक्तीच इतकी बोलायला सॉफ्ट, आणि नॉर्मली मी या फील्डमध्ये असल्यामुळे मला माहिती आहे की रिडेव्हलपमेंट काय असतं. जोपर्यंत प्रोजेक्ट होतो तोपर्यंत बिल्डर कसे वागतात आणि प्रोजेक्ट झाल्यानंतर बिल्डर कसे वागतात. पण असं नाही झालं. आम्ही सुरुवातीपासून आमच्याशी बिल्डर अतिशय कोऑपरेटिव्ह होता. आम्हाला जे पाहिजे त्याच्यामध्ये आमच्या अडचणी समजून घेत होता. असं नाही झालं की आम्हाला काही नंतर बिल्डर भेटलाच नाही, भेटायला तयार नाही, काय ॲरोगंटली बोलतोय, की जे की आमच्या आजूबाजूचे खूप अनुभव होते. त्यामुळे आमच्या सोसायटीचे मेंबर्सची एन्झायटी पण खूप जास्त होती की बिल्डर आपल्याशी नंतर खूप वाईट वागतो. पण तसं झालं नाही. बिल्डर खूप छान वागले. नॉट ओन्ली बिल्डर, त्यांचा स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह होता, खूप चांगला वागणार होता. क्वालिटी तर नंतर येणार होती पण आम्हाला त्याचा अनुभव खूप चांगला आला म्हटल्यावरती आम्ही सगळ्यांनी मिळून युनानिमसली मित्तल प्रोजेक्ट्सना सिलेक्ट केलं. आणि सुरुवात झाली तेव्हा सुद्धा, आणि त्यांनी कुठेही आम्हाला त्याच्यामध्ये नंतरही आम्हाला काही अडचणी आल्या. आमच्या फ्लॅट जेव्हा आम्हाला डिझाईन करताना तर वेगळा, जेव्हा फ्लॅट मिळत नाहीये आम्हाला नवीन भाड्याने, तेव्हा सुद्धा त्यांनी आम्हाला वेळेवरती असं म्हटलं की नाही ठीक आहे, 1 BHK वाल्यांना फ्लॅट मिळत नाही का, मी थोडं भाडं वाढवून देतो पण त्यांना व्यवस्थित दे शुड बी कम्फर्टेबल. तर हे आफ्टर कॉन्ट्रॅक्ट त्यांनी केलं आमच्याबरोबर. विच वॉज अमेझिंग की त्यांनी ते कॉपरेशन आम्हाला दिलं. आणि मग जेव्हा वरती डिस्कस केलं, प्लॅन करताना सुद्धा त्यांचा जो आर्किटेक्ट होता, तो आर्किटेक्ट म्हणून आम्ही दोघंही त्या फील्डमध्ये, आम्हाला माहिती की तो अतिशय उत्तम आर्किटेक्ट आहे. मला खूप उत्सुकता होती की प्रत्येकाचं घर कसं बनेल किंवा प्लॅन कसा असेल. सो सुरुवातीपासून ह्या प्लॅनमध्ये मी थोडंसं बघितल्यामुळे आणि असं लक्षात आलं की काही सजेशन्स आम्ही त्या आर्किटेक्टना दिले, ते त्यांनी त्याच्यावरती विचार करून त्याच्यामध्ये लेआउटमध्ये ते इन्कॉर्पोरेट पण केले. आणि ओव्हरऑल मग
हा अख्ख्या बिल्डिंगचा जो प्लॅन आम्ही त्यांनी डेव्हलप केला तो बघितल्यावर असं लक्षात आलं की लेआउट्स अतिशय सुंदर बसलेले आहेत. प्रत्येक तुम्ही 3 BHK घ्या किंवा 2 BHK घ्या किंवा 2.5, त्या सगळ्यांचे प्लॅन्स इतके उत्तम बसलेले आहेत. कुठेही जागा अननेसेसरी वेस्ट झालेली नाही पॅसेजेसमध्ये. सगळीकडनं चारी बाजूनी प्रत्येक घरामध्ये इतका सुंदर हवा, आणखीन लाईट आत्ताच कन्स्ट्रक्शन स्टेजमध्ये येतोय, तर फिनिशिंगमध्ये तर अजून उत्तमच ते होणार आहे. त्याच्यामुळे ह्या ओव्हरऑल अख्ख्या बिल्डिंगच्या सगळ्या प्लॅनिंग वाईज जर तुम्ही बघायला गेले तर ते खूप छान बिल्डिंग ही तयार होणार आहे. आणि नुसतं तसं नाही, त्याने प्रत्येक वेळेला आम्ही दिलेल्या सजेशन्स वरती विचार करून होऊ शकतं नाही होऊ शकत त्याच्यावरती खूप विचार करून त्याने आम्हाला ते आमची सोल्युशन दिली. आणि जी काय आम्ही अडचणी सांगितल्या सगळ्यांवरती त्याने सोल्युशन देऊन आम्हाला प्रॉपर हे दिलं. आणि नो डाऊट आमच्या सोसायटीने पण कोऑपरेटिव्हली खूप हेल्दीली आमच्या सगळ्या गोष्टी घेतल्यामुळे आम्हाला खूप तसा प्रॉब्लेम आला नाही. आमची जुनी काशीनाथ जी सोसायटी होती ती खूप छान होती. त्याच्यामुळे सगळ्यांना एक एन्झायटी होती की मित्तल ग्रुप आता ही नवीन जी सन ऑर्किड आमची बिल्डिंग उभी राहणार आहे त्याच ठिकाणी ती कशी असणार आहे. पण आता जेव्हा बांधकाम आम्ही झालेलं बघतोय किंवा चालू आहे त्याच्यावर अशी खात्री वाटते की ही नवीन बिल्डिंग ही आमच्या पहिल्या सोसायटीप्रमाणेच तितकीच उत्तम असणार आहे आणि छान असणार आहे. आणि आम्हाला खूप उत्सुकता आहे आता इथे परत राहायला यायची. कन्स्ट्रक्शन सुरुवातीला नेमकं ते पावसाळ्याच्या जवळ आल्यामुळे आम्हाला सुरुवातीला असं ते उशीर होईल का कारण की खड्ड्यामध्ये पाणी लागलं. आम्हाला वाटलं आता हे उशीर होणार, पण तसंही नाही झालं. एकदा पावसाळा झाल्यानंतर त्यांनी जो स्पीड पकडला तो अतिशय उत्तम स्पीडमध्ये त्यांनी ही बिल्डिंग आत्तापर्यंत आणली. क्वालिटी वाईज पण उत्तम क्वालिटी आहे, त्यात काही शंकाच नाही, कारण आम्ही ते काम करतोय. त्यामुळे मला वाटतं की मी मित्तल प्रोजेक्ट्स करायच्या आधी जवळजवळ 5-7-10 वर्ष मी वेगवेगळ्या बिल्डर्स बरोबर हे होतो, रिडेव्हलपमेंटवाल्या यांच्याशी काही कारणाने कनेक्टेड होतो. 100% मी सांगतो की ही वॉज द बेस्ट. त्यांच्यामध्ये बेस्ट हे होती, म्हणजे नुसती क्वालिटी असं नाही, त्यांचा अप्रोच पण कस्टमरशी बोलायचा. आम्ही तर कस्टमर पण नव्हतो, आम्ही जुने हे होतो, पण त्यांनी आमच्याशी खूप चांगलं आम्हाला हे केलं. आमचा जेव्हा ऑलमोस्ट 90% आमचा फ्लॅट तयार आहे, वी आर स्टील हॅपी. खूप छान आमचं काम झालेलं आहे. आता बघू आम्हाला किती लवकर ते आम्हाला पोझिशन देतील. आम्हाला आशा आहे की ते नक्की आम्हाला लवकर पोझिशन देतील. थँक्यू व्हेरी मच मित्तल ग्रुप की ते इतके छान आत्ता तरी इतके स्पीडनी आणि छान त्यांचं हे बांधकाम चालू आहे. आणि फिनिशिंगचे आता आयटम्सही सुरू झालेले आहेत, तर ते नक्कीच उत्तम छान होणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.